देवाची स्तुती असो प्रियांनो, आपण पाहत आहोत की परमेश्वराच्या वचनामधून आणि देवाचं वचन शिकणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि काल आपण पाहिलं की या मीटिंग मध्ये परमेश्वर एकच जोर द्यायला लावतो की समस्या लाईफ मध्ये यामुळे आहे की देवाचं वचन आम्ही ऐकत नाही, देवाच्या वचनाची आम्ही प्रतीक्षा करत नाही, किंवा देवाचं वचन प्रत्येक सिच्युएशनला प्रार्थना करून देव मला माझ्यासाठी परमेश्वरा तू बोल, हे गोष्टी आपण देवाचं वचन देवाचं शब्द ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस त्यातनं मार्ग परमेश्वर काढतो. प्रेज गॉड बोला. हालेलुया. आणि आपण काल पाहिलं की नाही का, पहिलं सुरुवात की देवाचा जो शब्द आहे ते शब्दाने नाही का पाळायला पाहिजे होता. प्रेज लॉर्ड. बायबल आपण तिथून पर्यंत आपण पाहण्या अगोदर आपण पाहतो की शौलाला परमेश्वराने खूप देवाने अद्भुतरित्या कृपा करून त्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि देवाने त्याला पहिले शमूएल त्याचा 10वा अध्याय आपण काढू तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की परमेश्वराच्या वचनामध्ये एक ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कृपा देवाने केली, त्याला राजा बनवलं. काय केलं? त्याला राजा बनवलं. आणि राजा बनवल्यानंतर त्याच्याबरोबर एक मदतीला त्याच्यासाठी प्रार्थना करणारा, त्याच्यासाठी सहाय्य करणारा प्रॉफेट शमूएल, पहिला प्रॉफेट जो शमूएल आहे परमेश्वराने त्याला दिला, त्याच्याद्वारे त्याचा अभिषेक झाला. प्रॉफेट शमूएलच्या द्वारे आम्ही पाहतो की त्याचा अभिषेक झाला, तो राजाच्या पदावर चढले गेला आणि त्याला अभिषेक झाला. ज्यावेळेस जसं जसं भविष्यवाणी शमूएल करायचा त्याच्याबद्दल त्या पद्धतीने आम्ही पाहतो की त्या प्रकारे त्याच्याबरोबर काही गोष्टी घडत गेल्या. प्रेज लॉर्ड. जो देवाचा सेवक त्याच्याबद्दल सांगत होता की तो ऍक्च्युली तो गाढव शोधायला गेला होता. काय करायला गेला होता? गाढव शोधायला गेला होता. वडिलांनी सांगितले गाढव आपले कुठं हरवले, जाऊन तिथे शोधायला. मग शोधायला जाता त्याला गाढव सापडत नव्हते. मग तो म्हणाला की तिथं कोण संदेश आहे का, कुठं सेवक आहे का, तिथं त्याला विचारायचं. आणि देवानी मग शमूएलला सांगितलं की तिथे येणार आहे त्याला मी राजा निवडणार आहे, त्याला तू राजा कर. पण हा राजा जो आहे आम्ही पाहतो की शमूएलाने लोकांनी मागणी केलेला राजा, लोकांनी मागणी केली की आम्हाला एक राजा दे, दुसऱ्यासारखा आमच्यावर एक राजा असावा, आमच्यावर राज्य करणारा, आम्हाला आमच्यासाठी युद्ध लढणारा, आम्हाला काय करणारा. पण ती देवाला वाईट वाटलं. कारण आतापर्यंत आम्ही पाहतो की शमूएलला सुद्धा वाईट वाटलं. प्रेज लॉर्ड. शमूएलला सुद्धा लोक राजा मागितले तर शमूएलला सुद्धा वाईट वाटलं. कारण जोपर्यंत शमूएल होता त्याच्याकडे सगळे लोक यायचे, त्याला विचारायचे, त्याला प्रश्न करायचे, त्याला प्रार्थना करायचे, कुठलाही निर्णय करायचा असताना त्याला विचारायचे. पण अशा प्रकारे लोक सांसारिक गोष्टीनुसार मागणी करायला गेले की त्या अमेरिकेकडे किंवा इतर लोकांकडे नाही का त्यांच्या राजाची सिस्टीम आली, तसं ते म्हणाले की आम्हाला बी राजा पाहिजे. त्याचं दुसरे कारण की शमूएल त्याचे मुलं जी 2 लेकरं होते, शमूएल म्हातारा झाला. शमूएल काय झाला? म्हातारा झाला. त्याच्यानंतर त्याची मुलं 2 जी आहेत ती व्यवस्थित काम करत नव्हते, व्यवस्थित इस्रायलच्या लोकांमध्ये न्याय करत नव्हते, तोंड पाहून न्याय करू लागले. मग त्या लोकांमध्ये एक वेगळा प्रकारचा स्पिरिट घुसला आणि ते म्हणाले की आम्हाला राजा पाहिजे. आणि ज्यावेळेस ती मागणी त्या शमूएलाकडे केली त्यावेळेस शमूएलला सुद्धा काय वाटलं? वाईट वाटलं. कारण का की आता हे राजा मागत आहेत, म्हणजे यांना माझी गरज नाही. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणी वाचूया त्याच्यामध्ये 8वा अध्याय पहिल्या वचनापासून पुढे तुम्हाला समजेल की देवाचं वचन शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आमेन आमेन म्हणत नाही. वाचा पटकन लवकर. शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्रायलीचे न्यायाधीश म्हणून नेमले. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बेरशेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही. त्यांना पेशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत. बघा विपरीत करीत. प्रेज लॉर्ड. पुढे नंतर इस्रायलचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. आता शमूएल कुठे राहत होता? रामा येथे. प्रेज लॉर्ड. आणि तिथं तो राहत होता, वृद्ध झाला. बघा वय होतच प्रत्येकाचं, काही ना काही म्हातारा झाल्या का अशा काही गोष्टी असतात. हालेलुया. बायबलमध्ये अशा अनेक उदाहरण आहेत की शमूएल एक चांगला सेवक होता, मोशे सुद्धा चांगला सेवक होता. मोशे चांगला सेवक होता, पण त्याच्या मुलांची काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांच्या मुलांनी काय केलं?
मोशेची हिस्ट्री जबरदस्त. हालेलुया. मोशे खूप सुंदररित्या देवाचं त्यांनी सेवा केली. हालेलुया. बघा ना. हालेलुया. पण त्यानंतर कोण आलं? योशुआ आला. त्यानंतर योशुआ आला. पण त्याच्यानंतर त्याच्या मुलांचा कुठंच काही गोष्टी पाहायला मिळत नाही. आता ती एक वेगळी गोष्ट आहे ती. प्रेज लॉर्ड. त्याचा एक स्टडी का कमी पडणं. शमूएल पण एक पहिला प्रॉफिट आहे. काय तो पहिला प्रॉफिट आहे, पहिला संदेश आहे. पण त्याच्या मुलांना सुद्धा त्यांनी त्या प्रकारे त्याच्या अपेक्षाने त्यांनी नेमलं. पण त्यांना ते काम करायला जमलं नाही, कारण ते त्यांच्या संसारिक गोष्टीचा लोभ भरपूर होता. हालेलुया. देवाचे काम करत असताना, देवाची सेवा करत असताना जगिक लोभ नसला पाहिजे. जगिक विचारानं सेवा होत नाही. प्रेज लॉर्ड. जगिक गोष्टीनं सेवा होत नाही. काल आपण पाहिलं की एक अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी काय करावं लागलं ते विधवेला काय करावं लागलं ती पाहिलं. पहिला व्हिडिओ आज टाकला आहे पण युट्यूबवर. तर त्यामध्ये त्या विधवेनी परमेश्वराने आज्ञा दिली, ती पालन करायला तयार झाली. की परमेश्वर तिला आज्ञा दिली की एलिया सेवक येईल, त्याचं पोषण करायचं तुला. तिनं पालन केलं. मग अशा परिस्थिती एलिया आला की तिचं पीठ थोडं संपत आलं, तेल संपत आलं. हालेलुया. हालेलुया. आणि मग येऊन तो म्हणतो की मला पाणी दे आणि भाकर दे. पण ती कुरकुर करत नाही. पहिले तिने आज्ञा पालन करताना काय करत नाही. काय करायचं? स्वयंपाक करायचा पण कुरकुर करायचं. चहा करायचा पण, मिस्टरने चहा मागितला तर करायचा चहा, पण कुरकुर नाही करायचं. पाणी मागितलं तरी कुरकुर करायचं. करायचं काम म्हणजे माणसं आज्ञा पालन करतात पण ते कुरकुर करून करतात. मग ते आज्ञा पालन नाहीच. ते प्रेज लॉर्ड. ते आज्ञा पालन नाहीयेच. स्वयंपाक करताय खरं पण त्याच्यात कुरकुर. तर तो स्वयंपाक खरा स्वयंपाकच नाही येतो. आमेन का? आता आमेन तुम्हीच म्हटलं. हालेलुया बोला. स्वयंपाक करताना बडबड, किरकिरी, कुरकुर, टुसटुस हे त्याचा अर्थच नाही. हालेलुया बोला. बोला ना. हालेलुया. पण या ठिकाणी पाहतो की इथं आले आणि तो मग ते वडील जर त्याला सांगा आले. पुढे काय म्हणले 5 वर्ष ते त्याला म्हणाले, पहा आता तुम्ही वृद्ध झाला आहात. आता तुम्ही काय झाला? शमूएल वृद्ध म्हातारा झालाय तुम्ही. पुढं आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही. तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय निवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा. आमच्यावर काय नेमा? राजा नेमा. कुणाची मागणी? देवाने मनात घातला का शमूएलाच्या की आता मी याच्यावर राजा नेमतो. राजा नेमण्याची सिस्टीम कोणी मागितली? माणसाने मागितली. आम्ही नेता मागतो. देवा आमचा हा आमदार आम्हाला दे. आम्ही म्हणतो का देवा तू आमचा नेता हो, तू आमचा पुढारी हो. हालेलुया म्हणा. आम्ही जगाच्या पुढारी मिरवत बसतो, त्यांच्याकडून नाचत बसतो आणि ते 5 वर्ष तुम्हाला नाचवतात. हालेलुया बोला. हालेलुया. त्यांच्यासाठी चर्च बुडवतात. काय काय लोक, तुम्ही नाही बुडवत पण काय लोक बुडवतात. प्रेज लॉर्ड. इन्साफ करे. पुढे काय म्हणले? आमचा न्याय निवाडा करायला आम्हाला एक राजा द्या. आम्हाला राजा द्या असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. काय वाटले? वाईट वाटलं त्याला. म्हणलं की आता ह्यांनी काय मागणी केली बाबा. पुढं मग शमूएलाने परमेश्वराची काय केली? प्रार्थना केली. देवा हे बघ हे अशी मागणी करत आहेत देवा. आता मी तर म्हातारा झालोय, माझे पोरं तर 2 नीट काम करत नाहीत. हालेलुया. हालेलुया. ते तर व्यवस्थित वागत नाहीत. आता माझं तर काय चुकलं देवा. हालेलुया बोला. मग पुढे पडलं तेव्हा परमेश्वराने शमूएलाला म्हटले लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाही तर ते मी त्याचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत. हालेलुया. मग अशा पद्धतीने त्या लोकांच्या मागणीनुसार त्यांना राजा दिला. पण त्यांना सांग, त्यांची कानउघडणी कर. आतापर्यंत मी तुमचा राजा होतो पण तो तुमच्या राजाला तुमचे सगळे शेत, तुमची उत्तम गोष्टी, भांडार सगळं काही तो तुम्हाला घेईल. हालेलुया. हालेलुया. मग या 10व्या वचनामध्ये शौलाला राजा केलं. म्हणा शौलाला राजा केलं. शौलाला निवडलं परमेश्वराने आणि शौलाला निवडलं आणि शमूएल आणि प्रॉफिटने त्याच्याविषयी प्रॉफेसी केल्या, भविष्यवाणी केल्या. त्या भविष्यवाणीप्रमाणे सगळं घडून आलं तसंच. बोला हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तेव्हा त्याला राजा बनवलं. लक्षात घ्या, देवा त्याला इतकं आश्रित केलं की देवा त्याला काय केलं? राजा बनवलं. आणि राजा बनवल्यानंतर देवाकडची अपेक्षा काय? देवाकडनं सांगा, त्याचा शब्द पालन करायचा, त्याची आज्ञा पालन करायची, त्याच्या आज्ञा जी सांगितली ते ऐकायचं. हालेलुया बोला.
बोला हालेलुया. हालेलुया. जे काही तुला उत्तम सगळ्या गोष्टी देतो, देव तुम्हाला पण सगळ्या गोष्टी देतो, पण तुमच्याकडनं देवाची अपेक्षा काय असते की तुम्ही देवाच्या आज्ञापालन केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग 6व्या वचनामध्ये एक परिवर्तन त्याचं झालं. देवाने त्याला परिवर्तन केलं. तुमचंही परिवर्तन देवाने केलं. आमेन म्हणा. आमेन म्हणा. देवाने माझंही परिवर्तन केलं, त्याचंही परिवर्तन देवाने केलं. 10वा अध्याय 6 वचनामध्ये देवाचा आत्मा, शमूएल म्हणाला तुझ्यावर देवाचा आत्मा येईल आणि तू निराळा मनुष्य होशील. हालेलुया. वाचा त्या ठिकाणी 6वं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल, तुझ्यावर सामर्थ्याने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. तू बदलला जाशील. आता तू पहिल्यासारखं राहणार नाही. तर शमूएलला परमेश्वराची भविष्यवाणी झाली की तुझ्यावर देवाचा आत्मा येईल, तू पण भविष्यवाणी करशील. हालेलुया. हालेलुया. भविष्यवाणी केव्हा होते? ज्यावेळेस तुमच्यावर देवाचा आत्मा येतो त्यावेळेस भविष्यवाणी होते. भविष्यवाणी केव्हा होते? ज्यावेळेस नाही का प्रार्थना करत असताना, देवाच्या आराधनेत असताना पवित्र आत्मा सामर्थ्याने नाही का येतो आणि त्याच्याद्वारे भविष्यवाणी होते. मग ह्याला म्हणाला की तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि तू भविष्यवाणी करशील. प्रेज लॉर्ड. आणि तू निराळा मनुष्य, तू बदलून जाशील. तू नाही का तुझ्यात बदल होईल, तू परिवर्तन तुझं होईल आणि तू निराळा मनुष्य होशील, वेगळा मनुष्य होशील. हालेलुया. हालेलुया. देवाने त्याला वेगळं केलं, देवाने त्याला बदललं, देवाने त्याचं परिवर्तन केलं, देवाने त्याच्यामध्ये पवित्र आत्मा घातला. आमेन. तुम्हाला पण देवाने बदललं, तुम्हाला वेगळं केलं, तुम्हाला निराळं केलं, तुमच्यामध्ये त्याचा आत्मा घातला. तुम्ही वेगळे झाला. तुमच्या प्रत्येक कार्याला एक बदल झाला होता. देव तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, देव तुमच्यामध्ये बरोबर काम करत आहे, देव तुमच्या बरोबर सहाय्य करत आहे. आज या शौलाप्रमाणे देव कार्य करतो, पण सांभाळलं काय पाहिजे? देवाचा आदेश, देवाचा शब्द जर मोडला काहीच फायदा नाही तुमचा. प्रेज लॉर्ड. बोला. ते मी पुढे सांगणारच आहे. 6वं वचन झालं पूर्ण. मग त्याच्यावर देवाचा काय झाला? आत्मा उतरला. बोला प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की. आणि मग 10 वचनामध्ये काय झालं? जशी भविष्यवाणी झाली 10 वचनापासून पुढे वाचूया पटकन. ते टेकडीजवळ आले. ते टेकडी डोंगराजवळ आले. तेव्हा पहा संदेशाचा एक समुदाय, एक संदेशाचा एक ग्रुप त्याच्या पुढे त्याला भेटला. बघा हालेलुया. पुढे आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला. सुवाने त्याच्यावर सामर्थ्याने आला शौलावर. पुढे व तो त्यांच्यावर भाषण करू लागला. तो त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करू लागला. त्या संदेशाबरोबर तो भी भविष्यवाणी करू लागला. हालेलुया. बोला. देवाच्या काही गोष्टी आम्ही पाहतो की परिवर्तन झाल्यानंतर त्याच्यावर देवाचा आत्मा उतरला आणि तो एक भविष्यवाणी करू लागला. पुढे वाचा पटकन. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखत होते, आता पूर्वी त्याला ओळखत होते काही लोक, त्यांनी जेव्हा त्यांनी त्याला पाहिले की हा संदेशाबरोबर भाषण करीत आहे, तो संदेशाबरोबर वेगळंच भविष्यवाणी करतोय बाबा, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, आणि आपसात म्हणू लागले, किशेच्या पुत्राला काय झाले? काय झालं बाबाला? शौल हा ही संदेशांपैकी आहे काय? शौल हा संदेशापैकी आहे का बाबा? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देव परिवर्तन करतो आणि लोकांपुढे असं दाखवतो की हीच व्यक्ती आहे का ती? हालेलुया. हे दिसते का? इतका बदललाय, इतकं वेगळं दिसतोय. हालेलुया. हालेलुया. पुढे काय म्हटलंय? तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले, तो म्हणाला, या संदेशांचा बाप कोण होता? यावरून शौल संदेशांपैकी आहे काय अशी मन पडली. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा. दुसरी गोष्ट, पहिले त्याच्यावर देवाचा आत्मा उतरला, पण पहिले देवाचा आत्मा उतरला, तो शब्द भविष्यवाणी करू लागला. दुसरी गोष्ट काय करू लागला? हालेलुया. 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 म्हणा तिसरं परिवर्तन झाला. परिवर्तन झाला. तो नवीन झाला. म्हणा नवीन झाला. नवीन झाला. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच अध्यायामध्ये 7 वचन, देव त्याच्याबरोबर राहू लागला. आमेन. म्हणा शरश. कोण राहू लागला त्याच्याबरोबर? देव. देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यावर उतरतो, देवाचा अभिषेक तुम्हाला जेव्हा होतो, देव तुमच्या बरोबर येऊन राहतो, देव तुमच्या बरोबर चालतो. आमेन. म्हणा शरश. आमेन. हालेलुया. हालेलुया. वाचा 7 आणि 9 वचन वाचण्याच्या. ही चिन्हे तुला प्राप्त झाली, म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस, कारण देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. ही जेव्हा तुला चिन्ह तुझ्यावर प्राप्त होईल, देवाचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल, त्यावेळेस तू जे काय करशील तुला ते तू करत राहा, कारण देव तुझ्या बरोबर आहे असं म्हणा. हालेलुया. आणि मग पुढं
9 वचनामध्ये काय म्हणाले आहे? मग पुढे काय म्हणाले वाचा. शकुबेनापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली. तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले. बदलून टाकले. म्हणा की आमेन. म्हणा देवाने त्याचं मन बदलून टाकले. हॅलो, काय कोणी बदलाय पाहिजे तुमचं मन? तुम्ही नाही बदलू शकत. म्हणून देवालाच म्हणा, देवा माझं मन बदल, देवा माझं हृदय बदल. बोला की हालेलुया. हालेलुया. देवा माझं हृदय बदल. देव जर बदले तर तुम्ही बदलणार. देव जर नाही बदलत तर नाही बदलू शकता तुम्ही. प्रेज लॉर्ड. बोला प्रेज लॉर्ड. मन त्यास परमेश्वराने दुसरे मन दिले. पुढं वही सर्व चिन्हे त्याला त्या दिवशी प्राप्त झाली. काय झाली? त्याला प्राप्त झाली. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सगळ्या गोष्टी म्हणतात. मग तुम्ही जर पुढे पाहायला गेलं, प्रत्येक स्टेपला स्टेप तुम्ही वाचा जर बायबल, प्रत्येक स्टेपला चालला युद्धामध्ये शौल विजय होऊ लागला. लोकांपुढे त्याची प्रशंसा होऊ लागली. हाच आमचा खरा राजा. तो कुठल्याही युद्धाला जायचा, शत्रूंना तो हरवत होता. प्रेज लॉर्ड. शत्रूंना हरवत होता. स्टेप 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 नाही का मोठा होत चालला. प्रत्येक वेळेस जर तुम्ही पाहिलं कुठलाही युद्ध प्रसंग आला, शमूएल त्याच्या बरोबर होता. प्रॉफिट्स, भविष्यवक्ता, त्याच्यासाठी प्रार्थना करणारा सेवक त्याच्या बरोबर नेहमी असायचा. तेव्हा देवाकडनं जी काय आवाज आहे, देवाकडनं जो आदेश आहे तो सांगण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. देवानी सेवक दिलेला असतो. देवाकडनं तो देवाकडचा आदेश, देवाकडला संदेश, देवाची इच्छा तुम्हाला प्रकट करण्यासाठी. आमेन. देवाचा सेवक असंच नाहीये नुसतं चला जायचं मंदिरात चला ऐकायचं काय नाही. देवाचा सेवक यासाठी देवाने दिलेला असतो तुम्हाला. प्रत्येक मंडळीला, प्रत्येक कळपाला मेळपाळ देवाने दिलेला असतो. प्रेज लॉर्ड. बोला प्रेज लॉर्ड. का की देवाचा आदेश काय, देवाची योजना काय या दिवसामध्ये, देवाचं वचन काय या दिवसामध्ये हे प्रगट करण्यासाठी. आणि मग या प्रसंगामध्ये मग तुम्हाला सांगायचं आहे, तो 11वा अध्याय 12वा अध्याय जर तुम्ही वाचत गेला तो शमूएला बरोबर सेवका बरोबर व्यवस्थित राहत होता आणि सगळं काही सांगेल त्याप्रमाणे तो करत होता. आणि तो युद्धामध्ये विजय मिळवत होता. यश मिळत गेलं. प्रेज लॉर्ड. बोला विवाह त्याचा झाला.